तर नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 1419। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण 32 साईज ब्लाऊज कटिंग। आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की प्रत्येक ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते, म्हणजे ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं ते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पेपर पॅटर्नवरती कटिंग कसं करायचं। तर प्रत्येक ब्लाऊजचं कटिंग करताना सगळ्यात आधी तुम्ही पेपर घ्या किंवा कापड घ्या, पण तुम्ही जर नवीन असाल तर शक्यतो पेपरच वापरायचा आहे। मीही इथे पेपरच घेतलेला आहे तुम्हाला सांगावं म्हणून। आता मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग करणार होते, पण कटोरी ब्लाऊजमध्ये कटोरी वाढवायची असते, शिवाय क्रॉसपट्टी पण वाढवायची असते। मग अशा वेळेस कापड जास्त लागतं। तर मग त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पेपर कटिंगवरती कटिंग केल्यानंतर आपलं एक्स्ट्राचं कापड वाचतं, त्यामुळे नेहमी पेपरवरती कटिंग करा। तर पहा, मेजरमेंट जसं आपण पूर्ण घेतलं होतं, पूर्ण उंची इथे मी 12.5 इंच घेतलेली होती। तर मग मला 12.5 मध्ये प्लस 1 इंच करावं लागेल उंचीसाठी, त्यामुळे 13.5 इंच इथं उंची होईल। उंची मी 13.5 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर घेणार आहे इथं 5 इंच। तर 5 इंच शोल्डर कसं, तर इथं डीप नेक आहे, 8.5 इंच गळा आहे, त्यामुळे आपण जे काही टोटल शोल्डर आहे त्याचं अर्धा भाग करायचा आहे, म्हणजे टोटल 11.5चा अर्धा करायचा, 5.25 इंच होतं आणि त्यामधून 1.5 इंच मायनस करायचं, तर 5 ते 5.25 इंच। तर टोटल आपण 5.25 इंच इथं शोल्डर घेतलं तरी योग्य होईल। 32 इंच साईज आहे। याच फॉर्म्युलानुसार तुम्ही बाकीचे ब्लाऊजचं सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता। आणि त्यानंतर इथे चेस्ट साईज घ्यायची आहे। चेस्ट साईज आहे 8 इंच, कारण 32चा चौथा भाग ज्यावेळेस आपण पेपरवरती मेजरमेंट टाकतो त्यावेळेस चौथा भागच टाकायचा। ब्लाऊजवरी जरी आपण डबल भाग घेतलेला असला तर त्याचा 4th भाग करून आपण मेजरमेंट घेताना लिहायचा आणि मग त्याचा चौथा भाग करून घ्यायचा, म्हणजे कन्फ्यूज होत नाही। तर अशा पद्धतीने चेस्टचा चौथा भाग काढला आपण। शोल्डरचाही निम्मा भाग करून त्यामध्ये 1.5 इंच मायनस केलं आहे। ज्यावेळेस डीपनेक असेल त्यावेळेस, डीपनेक नसेल त्यावेळेस तुम्ही शोल्डरचा अर्धा भाग घेऊन मेजरमेंट टाकू शकता, म्हणजे टोटल 11.5 आहे, तर त्याचं इथं 6.25 इंच होईल अशा पद्धतीने। तर आता शोल्डर 5.5 इंच घेतलं आहे आणि 5.5 इंचापासून खाली मार्किंग केलेलं आहे 5.25 इंच आर्महोल। आता ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे। त्यानंतर घ्यायचे आहे चेस्ट 8.5 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन। त्यानंतर आता कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। 28 इंच कंबर आहे, तर 28चा चौथा भाग काढायचा आहे 7 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन या पद्धतीने। तर प्रत्येक कमरेचा आणि चेस्टचा भाग घेताना चौथा भाग घ्यायचा आहे। आता इथे पहा 1 इंच जो आपण बॅक साईडला टक्स टाकतो त्यासाठी आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन। आता हा फार्मा तर तयार झाला। आता यामध्ये आतमध्ये छोटे मोठे काय चेंजेस करायचे ते पाहूयात। सगळ्यात आधी शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे। ते कसं, तुमचंही ब्लाऊजचं जर शोल्डर उतरत असेल तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की वापरून पहा। जिथे आपण आर्महोलचं मेजरमेंट घेतलं त्याच्या आतल्या बाजूला 1/4 इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी, आणि आत घ्यायचं आहे। आणि जी आपण शोल्डरची लाईन घेतलेली आहे ती थोडीशी डाऊन करून घ्यायची आहे आणि त्यापासून आतला आर्महोल 1.25 इंचावर आणि बाहेरचा आर्महोल 1.5 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं डाऊन करून घ्यायचं आहे। डाऊन करून मार्किंग केल्याने आणि कटिंग केल्याने ब्लाऊज फिटिंगला छान बसतो। मी ते 1/4 इंच डाऊन केलेला आहे आणि आता आतल्या बाजूचा जो आर्महोल आहे तोही या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। तर 2 इंचामध्ये 1.25 इंचाचं अंतर शिल्लक राहील, म्हणजे आपलं मेजरमेंट परफेक्ट आलं। त्यानंतर आपण घ्यायची आहे गळा रुंदी। इथे गळा रुंदी 2.25 इंच घेत आहे 32 साईज चेस्टसाठी
आणि गळा खोली टोटल 6.5 इंच आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 7 इंचावर मार्किंग करायचं, कारण अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. आणि ही सुद्धा गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर क्रॉसपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे 2.5 इंच, दोन्ही बाजूने 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, फिटिंगच्या बाजूकडून आणि पुढच्या बाजूकडून. त्यानंतर 2.5 इंचाच्या वरती 1/4 इंच मार्किंग करायचं आहे आणि आतल्या बाजूला 2.5 इंच मार्किंग करायचं आहे. आणि या पद्धतीने हा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हेवी साईज चेस्ट असेल तर अर्धा इंच वाढतं. इथे 32 साईज आहे म्हणून 2.5 इंच घेतलं आहे. त्यानंतर करायची आहे कटोरीची मार्किंग. तर कटोरी इथं 5 इंच घ्यायची आहे. तर 5 इंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आर्महोलच्या बाजूकडून 2.5 इंच. आता जिथे डाऊन केलं आहे तिथंपासून नाही तर आतल्या बाजूने मार्किंग करायचं आहे 2.5 इंच. आणि मग हा मार्क या पद्धतीने हवं तर तुम्ही जॉईंट करून घ्या किंवा डायरेक्ट जिथं गळ्याचा आपण आकार दिला आहे त्यापासून अगोदर शेप देऊन घ्या. तर या पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धती वापरू शकता, पण गोल आकार देणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने कटोरीचं मार्किंग करून घेतलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. आता कटिंग करण्या अगोदर वरती आपण शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे अर्धा इंच, म्हणजे शोल्डर उतरत नाही. आता कटिंग करताना अगोदर साईडच्या बाजूने कटिंग करायचं आहे, म्हणजे जी बाहेरचा आर्महोलचा पार्ट आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. मग पेपर पॅटर्नचे दोन्ही पार्ट वेगळे करायचे, म्हणजे मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट. त्याआधी गळ्याचं जे मार्किंग आहे तिथे कट देऊन घ्यायचं आहे, म्हणजे मागच्या बाजूने डबल कटिंग करण्याची गरज नाही. त्यानंतर मागच्या बाजूचा जो गळा आहे तो मार्किंग करून घेऊया. 8.5 इंच टोटल गळा आहे, तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे. बॉक्स तयार करायचा आहे आणि इथेही तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता. गोल देऊ शकता, चौकोनी देऊ शकता, पंचकोनी देऊ शकता किंवा अजून कुठली डिझाईन बनवायची तर तेही बनवू शकता. आता इथे सिंपल मी गोल गळ्याचा आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर हा गळा कट करून घेतला आहे. आता पुढच्या बाजूचं कटिंग पाहूयात. तर पुढच्या बाजूचं सगळ्यात आधी आता गळ्याचा पार्ट जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. पुढचा गळा कट करायचा आहे. तर या पद्धतीने. त्यानंतर क्रॉसपट्टी वेगळी करून घ्यायची आहे आणि मग कटोरी. आता इथे पहा, तर आपलं कटिंग पूर्ण आहे. आता इथे मागचा पार्ट आणि जी योकपट्टी आहे ती ओके आहे. फक्त आता क्रॉसपट्टीमध्ये आणि कटोरीमध्ये आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. आधी क्रॉसपट्टीमध्ये कुठे वाढवायचं ते पाहूया. तर क्रॉसपट्टी या पद्धतीने पेपरवर ठेवून घ्यायची आहे. खालच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आणि मग हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे अर्धा इंचाचं जे मार्किंग आपण करून घेतलं आहे त्यामुळे ही क्रॉसपट्टी जोडल्यानंतर शिलाई करताना कमी पडत नाही. त्यानंतर आता जो कटोरीचा भाग आहे त्यालाही आपल्याला वाढवून घ्यायचे. त्यासाठी आता मी वेगळा पेपर घेते. म्हणून कटोरीचं कटिंग शक्यतो आपण ब्लाऊजवर न करता पेपरवर करायचं, म्हणजे कापडसुद्धा वाचतं आणि परफेक्ट कटिंगसुद्धा मिळतं. आणि आता तुमच्याकडे हे कस्टमर रेग्युलर येणार असेल तर तुम्ही हेच पेपर पॅटर्न ठेवायचं आहे आणि प्रत्येक वेळेस वेगळं कटिंग करण्याची गरज नाही आहे. हे पेपर पॅटर्न काढायचं, अस्तरवर ठेवून कटिंग करायचं आणि शिलाई करायची. अगदी कमी वेळेमध्ये काम होतं. आता दोन्ही बाजूला मी कटोरीच्या 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवली आहे. फिटिंगच्या बाजूकडून 1 इंच वाढवायचं आहे. आणि या पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला समजेल असं सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.